नमस्कार मंडळी, आमच्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेल्या गिलक्याची भाजी. त्यासाठी आपण पहिले हे गिलके असे कट करून घेणार आहोत आणि त्यांना भरण्यासाठी कापून घेणार आहोत. यासाठी आपण घेणार आहोत, हे मी वाटून घेतलं आहे, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले खोबरं, धने आणि जिरे. त्यापासून आपण हा मसाला बनवणार आहोत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये आपण आता टाकणार आहोत लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, घरचा आपला काळा मसाला आणि थोडासा मटण मसाला. हे सगळं मिश्रण आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. हे मिश्रण आपण चांगलं छान मिक्स करून घेणार आहोत आणि ते आपण त्या गिलक्यांमध्ये भरून घेणार आहोत. आता हा मसाला आपण असा ह्या गिलक्यांमध्ये भरून घेणार आहोत. असा एक एक करून आपण सर्व गिलके भरून घेणार आहोत. यामुळे या मसाल्याची संपूर्ण चव यामध्ये उतरते. आता आपण ही भाजी परतण्यासाठी कढईमध्ये गरजेनुसार तेल टाकून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण जे गिलके भरलेले आहेत ते यामध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. याला आता आपण झाकण ठेवून वाफ भरू देणार आहोत. आपण आता हे थोडं हलवून घेणार आहोत आणि आपण वाटण करताना त्यामध्ये लसूण देखील टाकलेला होता, ज्यामध्ये आपण शेंगदाणे, खोबरं, धणे, लसूण असं एकत्र वाटण केलेलं होतं. अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे रेडी.